अक्का, ए अक्का, रडू नकोस ग. रडू नका तर काय करू र. माझा समजा संसार जवळ खास झाला की र. आता कुठे जाणार र आम्ही. कुठं म्हणजे? चल माझ्या घरी. ते घर मी तुझंच आहे म्हातारे. घाबरी वर चल, उचल साम. केलंच ना मला लगेच परत. मी म्हणलं ना माझं घर बी तुझंच घर आहे म्हणून. मी एकटा फकीर. मला एकट्याला कशाला पाहिजे एवढं मोठं घर. आपण सारे म्हणून त्या घरात आनंदानं राहू. बाजी चल मायला घे. कावेरी चल पोरी. का अगं लग्नाच्या आधी तेच तुझं घर नव्हतं का? तिथंच तू राहायची मोठी झाली ना. ज्या घरात खेळली बागडली तेच घर आता तुला नको झालं भाई. मला स्वप्नात बी वाटलं नव्हतं तुम्हाला एवढं परकत समजत आहे. ठीक तू येत नाही ना, मी बी इथंच बसून राहणार. अरे मुडत्या, त्या आस्पत्री काढू दे की मला माझ्या घरामोर. पट्टीची साथ आल्यागत घाई करायला लागलायस तू. अरे तुझ्याकडे नाही येणार तर काही मस्ताच जाणार आहे का मी? मग तसं सरळ सांग ना. पाहिजे तेवढं रड. अरे आता किती रडू मी? अरे डोळ्याच्या काचा होऊ देत काय माझ्या? अक्का, तू मुख बघितल्याशिवाय तो डोळं काही जात नाही. अगं तूच नव्हती न मला एकदा रस्त्यात घेरी आल्यावर घरी आणून सोडलं होतं. आणि वय तो पाण्याचा हंडा बी तू उचलून दिला होतास ना व. आणि आता जाळात न देव बी तूच वाचवलंस. लय उपकार झाले बघ पोरी. हा आणि हे काय? अगं तुझ्या हातात ह्या पाटल्या कशा? गाद्या मुडद्या, अरे इकला विकलास की काय माझ्या पाटल्या? अरे माझ्या सुनासाठी ठेवल्या होत्या म्हणून म्हणलं होतं ना व. आता पाटल्या तिच्या हातात म्हणल्यावर ती तुझी कोण झाली? तूनच की. अरे खरं बोलतोयस ना व तू? अरे मग हे अगोदर नाही का सांगायचंस? तू विचारलं नाही मग माझ्या ध्यानात कसं राहणार? अगं बया, अगं माझी सून आली माझ्या घरात आणि मी कधी उभी राहिले. अगं कावेरी, अगं जा की. पाठ काय उभी राहिलेस? घरात जा आणि ओवाळायला ताट घेऊन ये जा. वालीस नेमकं हे असं झालं बघ. अहो असू दे, सगळं नीट होईल. मी येते ना परत. हा पण आत्ता मला घरी जावं लागेल. अगं पण कुठं राहतेस तू? तुझ्या मायबाचं नाव काय?
गप्प का? माय अगं रात किती झाली आहे? हा? दादांच्या घरी कधी जाणार आपण? वया का आपल्याला सामान लावावं लागेल. चालू कर. कावेरी चल सामान घे. मावशी चल जाऊ आपण. अगं पर हो मी येईन परत तुम्हाला भेटायला. भेटायला नाही, आता कायमच यायचं बघ घरात. एवढ्या मोठ्या जाळातनं माझं देव वाचवलीस तू. काही चांगले संस्कार दिलेत बघ तुला तुझ्या आईनं. मावशी बाजी तू हिराला घरी सोड, आम्ही निघतो मोर. चालतंय माय तू हो मर, मी यांना सोडून आलोच. हा वारवा बायकोला आव जाऊ म्हणायला लागलायस. सरदार घराण्यातली तर नाही नव माझी सून. चला येते. सुखे राघपूर. दाद्या नावाप्रमाणेच गुणाची मिळाली बघी. देवानं वाट पाहायला लावली, पण हिऱ्यासारखी सून पदरात घातली बघ माझ्या. अक्षी लक्ष्मीनारायणाचा जोडा वाटतोय बघ. कुणाची नजर लागायला नको म्हणजे झाली रे बाबा. हुजूरा, यहाँ और वो भी अचानक, इस समय कैसे आना हुआ? श्रीवंता तयारी कर, आज हुजूरांसाठी महफिल होणार. महफिल सजाने नहीं आए हैं हम चंद्राबाई. हमें तुम्हारी महफिल में कोई दिलचस्पी नहीं. बस ये कुछ तोहफे लाए थे तुम्हारे लिए. हुजूर, ये तो आपकी मेहर नजर है जो इस नाचीज पर इतना रहम बरसा रहे हैं. रहम बरसाना तो बस खुदा के ही बस में है. हम तो एक नाचीज व्यापारी हैं. कुछ देते हैं तो कुछ लेते भी हैं. फरमाइए हुजूर, ये चंद्रा आपकी क्या खिदमत कर सकती है? खिदमत खिदमत तो हम करेंगे चंद्राबाई. ये सब तो कुछ भी नहीं. हम तो हीरा को सोने जवाहरातों से तोलकर अपने साथ ले जाना चाहते हैं. पर लगता है तुम्हारा ही नसीब कुछ कम पड़ रहा है. हिरा तुमच्या बरोबर यायला तयार नाही सेठ. छबू, आम्ही फेकलेल्या तुकड्यांवर जगतोच एवढं लक्षात ठेव. स्वतःच्या अवकातीत राहा, नाहीतर चालता हो इथून. सेठ, हीरा आपकी है और आप ही की रहेगी.
बस उसे थोड़ा समझाने की जरूरत है। बच्ची नादान है, भोली भाली। आपकी यही भोली भाली नादान बच्ची उस बाजी के साथ भूत हवेली में गई थी, और भी कई जगह दोनों एक साथ घूमते रहते हैं। बीनी वाले जी ने भी कोतवाली में दोनों को देखा एक साथ। चंद्राबाई, वो बाजी तो डूबेगा ही, साथ में हीरा को भी ले डूबेगा। ऐसी कोई बात नहीं है हुजूर, आप हीरा को बिल्कुल गलत मत समझिएगा। वो दरअसल चिजुका के खूनी को सजा दिलवाना चाहती है। और कुछ भी नहीं हुजूर, उस बाजी ने जरा सा फुसलाया है उसे, लेकिन मैं संभाल लूंगी। ठीक है, जब आपकी हीरा जी समझ जाएं तो हमें इत्तला कर देना। हुजूर, ये चंद्रा की आपको जुबान है, हीरा आप ही की होगी। बस आप हमसे यूं खफा ना होइएगा। चंद्राबाई, हम हमेशा तुम्हें ये तोहफे देने की कोशिश करते हैं, लेकिन हर बार तुम अपनी जबान से मुकर जाती हो। बस अब और नहीं। आने वाली 100 पुश्तें आराम से खाएंगी, इतनी दौलत बरसाएंगे तुम पर, लेकिन तब तक एक अशरफी भी नसीब नहीं होगी। जी, थोड़ी मोहलत दीजिए। मंजूर, लेकिन एक बात याद रखना, ये तोहफे देने के लिए हम तो बेकरार हैं। अब तुम कितनी बेकरार हो, ये तो आने वाला वक्त ही बताएगा। दर वक्ताला दौलत हातात येते आणि दर वक्ताला निसटून जाते. बडीबी, या हिराचं कर बाई काहीतरी लवकर. लई नादाला लागले शिलेदाराच्या. का हिरा? काके हे शेवट देवा. कावेरी फुल पाणी दे ग. दाद्या, हा? बाई काय बी म्हण, पण देवाने शेवटाला माझं ऐकलं बघ. अरे काय करू आणि काय नका असं झालंय बघ मला. कावेरी, आता तुला बी लवकरात लवकर नवरदेव हुडकाय पाहिजे बघ. हा, लाजली. जा जाण घेऊन ये, जा बाहेर ना. चूल पेटूया आणि आज काहीतरी गोडा धोडाचा करूया खायला. अगं बघित काय राहिलेस, जा घेऊन ये, जा आणते. अख्खे बरीच ना? माझी सवय लागली तुला. अगं तुझं घर जळून खाक झालं, ध्यानात आहे ना? काय गोडा धुण्याचं बोलतेस? अगं जनाची नाही तर मनाची राख. दाद्या, तू काय मला तुझ्यासारखा समजायला लागलायस बाहेर? अरे माझा संसार जळला म्हणून काय झालं, पण माझ्या बाजीचा संसार आता लवकरच सुरू होणार बघ. अरे त्यातच माझी खुशी. पण मुर्द्या,
अरे तुला काय कळणार आहे माझी खुशी कशी आहे ती? अक्के हा. माझ्याच घरात राहून तू मला शिवाय देऊ राहिली हा? तुझं आलंय ढेकळाचं घर. अरे या घरात मी बी लहानाची मोठी झाले, विसरलंस काय? अरे माझ्या आईबाचं घर आहे. हा, या घरात माझा बी अर्धा हिस्सा आहे. म्हातारे हा? तू बारक्या पोराच्या वर झालं बर का? हा? तरी बर मी माझ्या हिस्स्याचं घोंगडा आधीच घेऊन आलो, नाही तर ते बी जळून गेला असतं. दाद्या, अरे मी इथं तुला माझ्या सुनाचं कौतुक सांगायला आहे आणि तुला ते घोगडेच काय पडले? काय बाजूला अरे ठेव म्हणते ना मग. ठेवलं. बोल आता. इथं काय बसलायस? चल वाऱ्यावरती चल. हा, जशी वाऱ्यावर जाऊन थंड होणार आहे आणि चांगली बोलणार आहे. अगं कधी तर चांगली बोलत जा माझ्याशी. दाद्या, काय? आता माझ्या बाजीच्या संसाराची सुरुवात होणार बघ. हा. तुला माहिती होतं का रे त्या हिराबद्दल? अगं पहिल्यापासनं. पहिल्यापासून हा, म्हणजे र अगं आजची गोष्ट नाहीये, लय दिवसापासून सुरू आहे. पण दोघं एकमेकांशी बोलतच नव्हते. भाजी तर लय घाबरत होता, म्हणून तर तुझ्या पाटल्या घेऊन गेलतो. माधुगर का नाही सांगितलंस र? मी उगाच वरडत होते माझ्या लेकावर. अगं सगळं ठरल्यावर सांगणार होतो तुला. पण काय ती म्हण, पोरलई गुणाची आहे बघ. पण मोठ्या गाणारांची वाटते र नव. नाकापेक्षा मोठी जड तर नाही नव व्हायचा. झालं का तुझं सासू पण सुरू? ते बी लग्न अगोदरच. अरे तसं नाही. अरे कुठूनची आहे, कोण हाय, अरे कुठं राहते काय माहित नाही नव, म्हणून विचारते. कुणाची लेक आहे ते तरी सांग. अगं ते आपलं ते हे ए दाद्या, अरे काय झालं? ए दाद्या, अरे सांग की. काय सांगू? अरे कुणाची पोर आहे? कुठली पोर? अरे माझी सून र. तुझी सून? म्हणजे बाजीने लगीन केलं का? वा, तुला माहिती होत मला बाजीच्या लग्नात नाचायचं होतं. मला न सांगता तू बाजीचं लग्न लावलंच कसं का? खरं मर माझं. असला भाऊ माझ्या पदरात पडलाय. कावेरी, घेऊन यावी लाकडं, चूल पेटवते मी. जमतंय का? जमतंय की. तुम्ही मनावर घेऊ नका एवढं. राहू आम्ही दादाजींकडे. तसं बी आमचं घर काय तुमच्या महालासारखं नव्हतंच. मी कुठल्या महालात राहते हे आईंना का सांगितलं नाहीत? सांगा ना, मी कुठं राहते हे आईंना का सांगितलं नाहीत? काही वेगळं आहे का तुमच्या मनात? वेगळं म्हणजे? मी बावनखणीत राहते म्हणून उत्तर टाळत ना तुम्ही? अहो नाही, तसं काय नाही. बावनखणीचा काय संबंधच नाही. आजपर्यंत आम्हालाही असंच वाटत होतं की बावनखणीचा आणि आपला काही संबंध नाही, पण आज तुम्ही लक्षात आणून दिलाय ते आमच्या. नाही, तुम्ही समजता तसं काय नाही. आमची माय म्हणजे जरा हे आलं की सांगतो की समजा. ऐका की. बात करने की शबे वस्ले इजाजत दे दो, मुझको दम भर के लिए गैर की किस्मत दे दो. चलिए, हम आप ही की सोहबत में हैं. बावनखणी तक हम छोड़ देते हैं आपको. ही नाही,